नमस्कार रसिक श्रोते हो. तुम्ही कथा ऐकून ज्या प्रतिक्रिया देता ना त्याने मी खरोखर अत्यंत खुश होते. गेमिंग स्क्वॅड म्हणतायत आपल्या आवाजात जादू आहे, आपण कथा चित्ररूपाने नजरेसमोर उभी करता. धन्यवाद. सुनंदा दाभाडकर त्याही म्हणतात की सर्व प्रत्यक्ष बघत आहोत असंच वाटतं. संजता कोठारे, संजय वाले, वर्षा सातपुते, सुहास गुर्जर ह्यांनासुद्धा कथावाचन फार आवडतंय. श्री कुलकर्णी म्हणतात आपला जन्म म्हणजे माझा बरं का आपला जन्म कथाकथनासाठी झाला असावा इतक्या उत्कृष्टपणे कथेचं सादरीकरण केलं. खरंच ह्या सगळ्या रसिकांची मी अत्यंत आभारी आहे. आता मुठमुठभर मांस वाढून माझी जर जाडी वाढली ना तर ह्या सगळ्या रसिकांची ती जबाबदारी आहे बरं का. सहज गंमत केली. आज आपण ऐकणार आहोत कथा चैत्र. लेखक आहेत G.A. कुलकर्णी. माझी अत्यंत आवडती कथा आहे आणि मला खात्री आहे की बऱ्याच रसिकांची ही कथा खूप खूप आवडती आहे. त्यांच्या कुसुमगुंजा या कथासंग्रहामध्ये ही कथा आहे चैत्र. चैत्रात हळदीकुंकू सुरू झालं की रखमाला डोक्यावर पदर नीट ठेवायला उसंत मिळत नसे. कारण मग 5-7 गल्ल्यात घरोघरी जाऊन आज आहे हळदीकुंकू, कचेरीजवळ करंदीकरांकडे तळ्याजवळ देशपांडे, रामाच्या देवळाजवळ नाईक, जोशी, फुलबाग गल्लीत हुक्केरीकर अशी लांब लचक यादी एखाद्या मंत्राप्रमाणे घोळवावी लागे. पण या महिन्यात पायांचा कापूस झाला तरी चोळीच्या दंडकाठात पैसे देखील पुष्कळ जमत. हळदीकुंकू सगळ्यांना मुक्त असे व त्या ठिकाणी जायला ओळख देखील लागत नसे. आमंत्रण सुरू व्हायच्या आधीच गल्लीतल्या बायका रेशमी लुगडी, पैठणी कोवळ्या उन्हात टाकत आणि त्यांच्या ठेवणीचा वास घालवत. गोटपाटल्या असल्यास तर सोनाराकडून लाल पूड घालून त्या झगझगीत होत आणि डुकराचे केस असलेल्या कुंचल्यांनी नथी कुड्या घासल्या जाऊन उजळ होत. ओटीत मिळालेले हरभरे आणि कोशिंबीर ठेवण्यासाठी असलेला डबा ह्या घालण्यासाठी 2-2 पिशव्या लागत. पण चैत्र आला की घरातल्या सर्वात लहान पोराचं मात्र धाबं दणाणे. कारण मग त्याला नथी, फुगलेल्या पैठणी, लुगडी, कुणी कुणाचं ऐकत नसताना सगळ्या एकदम मोठ्याने बोलणाऱ्या बायका यांच्या घोळक्यात गुरफटून सतत हिंडावं लागे. त्याने कधी मध्येच बोलून चांडेपणा करायचा नसे. हरभरे व कोशिंबिरीचा डबा घेऊन गुम्मान मागोमाग येणं एवढंच त्याचं काम असे. पण निदान भटकायला तरी मिळतं म्हणून राजू आईबरोबर जात असे. शिवाय अशा वेळेला आई देखील निराळी सजलेली दिसे. पण नंतर मात्र महिनाभर हरभऱ्याचीच आमटी खायचा त्याला कंटाळा येत असे. दादा कधी पान खात नसत, पण विड्याची पानं सुपारी फुकट येत असल्याने त्यांना औषध घेतल्याप्रमाणे दररोज विडा खावा लागे. राजूला कोपराने डिवचत ते म्हणत, या बायका मारे नट्टापट्टा करून भटकून येतात आणि पानं हरभरे खावे लागतात आम्हाला. त्या मंगळवारी रखमाने येऊन लांब लचक यादी उलगडली तेव्हाच आईची धडपड सुरू झाली होती. 4च्या सुमाराला गल्लीतल्या अर्ध्या बायका जमा झाल्या. त्यावेळी ती तयारच होती. त्या जमावात आणखीन 2-4 पोरं आहेत हे पाहून राजूला बरं वाटलं. मारुती, रामदेव या गल्ल्या हिंडून होईपर्यंत 6 वाजले. अजून वरची आळी, दुर्गादेवी, 2 पिंपळ हे भाग हिंडायचेच होते. आता राजूची हरभऱ्यांची पिशवी भरली होती आणि कैऱ्या किसून केलेली कोशिंबीर खाऊन त्याचे दात आंबायला आले होते. पण मुख्य म्हणजे अद्याप नायकांच्या घरी जायचं होतं.
नाईकांचं हळदी कुंकू गावात फार प्रसिद्ध होतं. तिथे लहान पोरांना देखील पनं प्यायला मिळे. त्या प्रशस्त वाड्याच्या मधल्या दिवाणखान्यात आरास होत असे आणि खाली लाल फुलं असलेला गालिचा असे. मागे भिंतीला जांभळी पितांबरं लावून समोर 50 झकझकीत समया लावलेल्या असत. रामाच्या देवळातील लाल, हिरव्या, निळ्या हंड्या त्या दिवशी तिकडे येत आणि त्यांच्यामध्ये एक झुंबर 1000 रंगांच्या दिमाखात किणकिणत असे. पण आता संध्याकाळ होत आली होती आणि आईला घरची ओढ लागली होती. पण राजूचा नायकांकडे जाण्याचा आग्रह काही कमी होईना. बाकीच्या बायका वरच्या आळीत जाऊन मग नायिकांकडे जाणार होत्या, कारण ते पाहिल्यावर मग इतर ठिकाणी गंमत वाटत नसे. आई राजूला घेऊन नायिकांच्या घरी आली आणि गालिच्यावर बसली. राजूने पिशवी खाली उतरवली आणि अनेक मुलांप्रमाणे थोडं बाजूला बसून तो पन्ह्याची वाट पाहू लागला. नाईकबाई पराती एवढी नथ घालून गोटपाटल्या असलेले गोरे गोल हात हलवत काही बायकांना हळदी कुंकू द्यायला सांगत होती आणि पैठणी नेसलेली तिची सासू नाईक काकू शेजारीच खुर्चीवर सारं काही पाहत गप्प बसली होती. आईने बराच वेळ वाट पाहिली, पण तिच्याकडे कुणी येईनाच. तिच्यानंतर आलेल्या बायकांना हळद कुंकू मिळालं. पोरांनी पनं घेतलं, पण राजूच्या आईकडे पाहूनही नाईकबाई काही म्हणेच ना. हळदी कुंकू देताना संध्याकाळ होत आली. मलाही घरी जायचंय, अखेर आईच संकोचाने म्हणाली. दोन्ही बाजूंना सोन्याचे हात हलवत नाईकबाई तुरुतुरू आली आणि नथीच्या दाणेदार मोत्यातून म्हणाली, पण बाई, मगाशीच तुम्ही एकदा येऊन गेलात की. हळदी कुंकू सर्वांनाच आहे, पण मुठभर हरभऱ्यासाठी पुन्हा पुन्हा कसलं यायचं ते. आई तिच्याकडे पाहतच राहिली. तिचा चेहरा काळसर लाल झाला. मी मगाशी आले नाही. मुठभर दाण्यांचा प्रश्न नाही आहे, ती ओटी असते. मग तुम्ही शास्त्रासाठी 1 दाणा घाला, ती शक्यतो शांतपणे म्हणाली. नाईकबाईंची सासू खुर्चीवरून उठली. तिचा चेहरा कळवळल्यासारखा झाला होता. ती नाईकबाईंना म्हणाली, अगं, दे ना त्यांना ओटी, हळद कुंकू. नुसत्या हरभऱ्यासाठी कोण यायला बसलंय आपल्याकडे. छे, मला नाही आवडत हे, नाईकबाई म्हणाली. तुम्हाला माहिती नाही कशा एक बायका असतात त्या. आणि ती पाठमोरी झाली. तिच्या आंबाड्यात तळहाता एवढं सोन्याचं फूल होतं. आई मुक्काट्याने उठली, गौरीपुढे गेली. तेथील करंड्यातील हळद कुंकू तिने देवीवर टाकलं आणि स्वतःच कुंकू लावून घेऊन तिने नमस्कार केला. मग तिने पिशवी उचलली आणि राजूला घेऊन ती बाहेर पडली. राजू आता रडण्याच्या बेतात होता. त्याचे मान वर होईना. आपण आग्रह धरला नसता तर आई नायकांकडे गेलीच नसती असं त्याला सारखं वाटू लागलं. शेवटी आईच म्हणाली, तुझी काही चूक नाही आहे, गप्प बस, पण यातलं घरी मात्र काही सांगू नकोस. रात्री हरभरे तसेच पिशवीत राहिले आणि कोशिंबीर देखील आईने दादांना दिली नाही. रात्रीची भांडी घासायला निंगवा आली तेव्हा आईने हरभऱ्यातील 2 दाणे आणि चमचाभर कोशिंबीर देवाच्या कोनाड्यात ठेवली आणि बाकीचं सगळं काही निंगव्वाला देऊन टाकलं. गुरुवारी सकाळी दादा बाहेर जायच्या तयारीत होते तेव्हा आई बाहेर आली आणि आपला एक सर, सोन्याचं एक लहान फूल आणि राजूची अंगठी तिने त्यांच्यासमोर ठेवली. यांचे पैसे आणायचे, ती म्हणाली. दादांनी सारे जिन्नस गोळा केले, खिशात घातले, पण ते काही बोलले नाहीत. पैसे कशाला म्हणून नाही विचारलं तुम्ही, ती पुन्हा म्हणाली. मी कशाला विचारू? तसं काही कारण असल्याशिवाय तू पैसे आणणार नाहीस. आत्तापर्यंत मी नसती चौकशी कधी केली आहे का? मग झालं तर आपण निखाऱ्यावरून चालत जाणार म्हणून तू सांग मला, मी न बोलता येतो की नाही बघ तुझ्याबरोबर, दादा म्हणाले. आईने मान हलवली.
उद्या मी हळदी कुंकू करणार आहे, पण या खेपेला नुसतं गल्लीपुरतं नाही, सगळ्यांना मोकळं असं गाव हळदी कुंकू, म्हणून येताना इतकं सामान आणायचं, ती म्हणाली. तिने यादीचा एक लांब कागद दादांना दिला. मोठं हळदी कुंकू म्हणताच राजू खुलला. त्याने उतावीळपणे विचारलं, मग पन्ह देखील करायचं काय ग आई? हो तर, अगदी मोठं पिंप भरून करूया. आपण ग्लास कप भरभरून सगळ्यांना पन्ह देतो. अशी चित्र राजूला आत्ताच दिसू लागली. त्याला वाटलं, कुणाच ठाऊक, थोडं उरलंच तर इकडेच राहणाऱ्या वर्गातील पोरांना देखील आपण ते देऊ. शुक्रवारी सकाळीच घर अंबाबाईचं देऊळ झाल्याप्रमाणे बायकांनी भरून गेलं. गल्लीतील बायकांनी बाहेर हळदी कुंकवाला जायचा विचार सोडला आणि घरीच मुक्काम ठोकला. दादांनी श्रीखंड वकिलांच्या घरून मोठं जाजम आणलं. सरस्वती फराळाच्या दुकानामधून आतून चांगली कलही असलेलं पितळी पिंप पन्हाकरता त्यांनी उचलून आणलं. घरी हंड्या नव्हत्या, पण नरसूमामाने मुद्दाम एक दिवस रजा काढली आणि संध्याकाळपर्यंत पाठ मोडून रंगीत रांगोळीची चित्र काढली. त्यानेच येताना 2 लाल रंगीत पाट आणि चांदीचं तबक आणलं होतं. नंतर त्याने गडबडीने जाऊन एक फोनोग्राफ आणून ठेवला. हळदी कुंकू तर उत्तम सजलं. रखमाने जाऊन सगळीकडे आमंत्रणं दिली. नंतर ती स्वतः कट्ट्यावर बसली. येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी लागेल म्हणून एक घंगाळ भरून तिने ते शेजारी ठेवलं. आता दादांना, नरसूमामाला घरी जागाच नव्हती. आईने त्यांना स्पष्ट सांगितलं, बाहेर जा आणि सावकाश 9 वाजता घरी या. बाहेर जाण्यापूर्वी दादा राजूला कोपर ढोसून म्हणाले, हळदी कुंकू तुझ्या आईचं, पन्ह पीत बसणार तू आणि भटकून पाय जाणार ते मात्र माझे, बघ आता. नंतर बायकांची गर्दी होऊ लागली. पन्ह्याचे लहान ग्लास भरून देताना राजूची आणि ते धुवून पुन्हा तयार ठेवताना नरसूमामाच्या शांतीची अगदी तारांबळ उडून गेली. आईने आज आपली एकुलती पैठणी काढली होती आणि तिची नथ लहान धुतल्या बारीक तांदळासारख्या मोत्यांची होती. 7:30 वाजता गर्दी थोडी कमी झाली, पण आई सारखं दाराकडे बघत होती. तिने रखमाला खोदून खोदून विचारलं, नाईकांच्या घरी आमंत्रण गेलं ना ग? तर रखमा कपाळावर हात मारून घेत म्हणाली, अहो बाई, आता काय सांगू, जातानाचा एकदा येतानाचा एकदा 2दा वरडून आले मी तिथं. आईचा चेहरा आता दमलेला, हिरमुसलेला दिसत होता. तोच दारात टांगा थांबला. स्वच्छ पातळ नेसलेली नाईक काकू त्यातून उतरली, आत आली. पण आईचं लक्ष तिच्या मागे होतं. तिच्या मागून नाईकबाई येताच आईचे डोळे स्वच्छ आरशासारखे झाले आणि तिचा चेहरा चिंच पाण्याने घासलेल्या गौरीसारखा उजळला. ती आत गेली. तिने 2 रंगीत पाट आणले. स्वतः तिने त्याच्याभोवती रांगोळी काढली आणि त्यांना बसायला सांगितलं. तुमच्याकडे हो हळदी कुंकू? मला माहीतच नव्हतं, नाईकबाई म्हणाली. आणि त्यानंतर ती एकही शब्द बोलली नाही. सारा वेळ ती टांगलेल्या दह्याच्या गाठोड्यासारखा चेहरा घेऊन गप्प होती. आईने त्यांना अत्तर लावलं, हळदी कुंकू दिलं आणि चांदीच्या तपकाने त्यांची भरभरून ओटी भरली. सारं झाल्यावर तिने दोघींनाही वाकून नमस्कार केला. मग ती आत आली. राजूला म्हणाली, राजू, त्यांना पन्ह नेऊन दे. राजूचा राग अद्याप गेला नव्हता. त्या नाईकबाईला तर त्याला पन्ह बिलकुल द्यायचं नव्हतं. त्याने हट्टाने मान हलवून नाही म्हणून सांगितलं. पण आईने डोळे वटारताच तो सैल झाला. त्याने निमूटपणे ग्लास बाहेर आणला. नाईकबाईने घाईघाईने ग्लास रिकामा केला आणि ती बाहेर जाऊन उभी राहिली. नाईक काकूने मात्र पन्ह सावकाश संपवलं आणि ते आत येऊन आईला म्हणाली, माझी सर्वात धाकटी मुलगी तुमच्या वयाची असेल, पण मी तुमच्या पाया पडते. मनात काही तळपट ठेवू नका.
माझे आता दिवस फार थोडे उरलेत. माझ्या डोळ्यासमोर तरी घरात काही बरं वाईट व्हायला नको. मी स्वतः 30 वर्ष हळदी कुंकू केलं, पण घरात आलेली सुवासिनी कधीच तशी परत गेली नाही. आता माणसं बदलली. आता माझं काम संपलं. इतरांचं राज्य आलं. पण मी कधीतरी तुमची भरपाई करीन. मी सारं विसरून गेलंय, आई म्हणाली. तुम्ही आलात यातच मला सगळं मिळालं. पण असं बघा, माझ्याबरोबर माझा पोरगा होता. मी काय आज आहे उद्या नाही, पण अजून त्याच्यापुढे त्याचं सारं आयुष्य आहे. तो आयुष्यभर ती डागडी घेऊन राहील की नाही? जाऊ द्या, झालं ते होऊन गेलं. ते काय आता परत येणार आहे का? मात्र तुम्ही मोठ्या मनाने आलात ना, हे मात्र उपकार आहेत. तोच बाहेरून नाईकबाईने हाक मारली आणि नाईक काकू खालच्या मानेने निघून गेली. मग आई पाय सोडून जाजमावर ऐस पैस बसली आणि राजूला म्हणाली, राजू, येणाऱ्या बायका बहुतेक येऊन गेल्या का? हळदी कुंकू संपलं. आता उरलेलं पणं खपवून टाक. पिंपात पणं खाली जात होतं तेव्हा राजू सारा वेळ निराशेने पाहत होता. पण आईचे ते शब्द ऐकताच त्याने टुणकन उडी मारली आणि जणू शिकार करून तिच्यावर तुटून पडल्याप्रमाणे तासभर पोरं पिंपाभोवती गोंधळ घालत होती. ह्या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेलं. पुन्हा चैत्र आला. एका मंगळवारी अगदी कच्च्या सकाळीच टांगा दारात उभा राहिला आणि नाईक काकू त्यातून सावकाश उतरू लागल्या. आई माझघरात होती. नाईक काकूला पाहून तिने राजूला पुढे ढकललं आणि त्याला हलक्या आवाजात सांगितलं, बाहेर जा आणि मी न्हाणी घरात आहे म्हणून सांग. कळलं ना? आणि हे ऐक, जाताना त्यांना कोनाड्यातला करंडा दे. मग ती झटकन मधल्या खोलीत गेली आणि मोठ्या कपाटाच्या आड उभी राहिली. नाईक काकू सावकाश आत आली. राजूला म्हणाली, आई आहे ना रे तुझी घरात? आहे, पण न्हाणी घरात आहे. राजू, कोण आलंय रे? आईने आतूनच विचारलं. मी, नाईक काकू. नाईक काकू म्हणाली, मी तुमच्याकडेच आले प्रथम. आज हळदी कुंकू आहे आमच्यात. रखमा येईलच सांगायला, पण तुम्हाला सांगायला मीच आले स्वतः. मागचं सारं विसरून न चुकता यायचं बरं का? हो, येईन की. थांबता का जरा? आलेच मी 10-15 मिनिटात, आईने म्हटलं. नको, होऊ द्या सावकाश तुमचं. अजून मलाही जायचंय 4 ठिकाणी, नाईक काकू घाईने म्हणाली. ती जायला निघाली तेव्हा राजूने तिला देवाच्या कोनाड्यातील करंडा दिला. तेव्हा कुंकू लावून घेत नाईक काकू कौतुकाने हसली आणि त्याला म्हणाली, तू देखील यायला पाहिजेस बरं का? तुला माझं स्वतंत्र आमंत्रण आहे, यायचं. ती जाऊन टांग्यात बसली आणि जाताना त्याच्याकडे पाहून पुन्हा हसली. मग आई हळूच माझघरात आली आणि देवाच्या कोनाड्यापाशी थांबली. राजू तिच्याकडे पाहतच राहिला. आज ना उद्या तिला आपोआप कळणारच. बिचारी आमच्याच घरी प्रथम आली होती. मी पुढे होऊन तिला अपशकून कशाला करू? ती कातर आवाजात म्हणाली, हे बघ राजू, यापुढे एक ध्यानात ठेव. चिखलातून जायची पाळी आलीच ना, तर घट्ट मनाने कोरड्या डोळ्यांनी चालत जा. मात्र आपला चिखल इतरांवर उडणार नाही ना, हे बघत जा. कळलं ना? आणि नंतर ती एकदम गप्प झाली. राजू एकदम गोंधळला. त्याने म्हटलं, आई, म्हणजे दादा वारले हे आम्ही होऊन नाईक काकूंना सांगायचं नव्हतं हो? त्यावर त्याला डोळे कोरडे ठेव म्हणून सांगणाऱ्या आईला स्वतःच्या डोळ्यातलं पाणी मात्र आवरलं नाही. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.